मुंबईच्या सायन रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टर संपावर आहेत। शनिवारी रात्री रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली। मारहाण झालेले डॉक्टर हे दिव्यांग आहेत। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्यानं डॉक्टरांनी सामूहिक रजेचं हत्यार उपसलंय। त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। महापौरांनी याची दखल घेतली आहे। रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। तसंच छुप्या पद्धतीनं मार्डचा संपाला पाठिंबा असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय। याबाबत दुपारी 1 वाजता महापौर मार्ड सोबत बैठक घेणार आहेत। मेरा ये थोड़ा बताने था डॉक्टर को, आज वो तपासने का था, 1 हफ्ते में मेरे को रिपोर्ट देना था। वो हिसाब से आया आज देखो तो यहाँ पे वहाँ का गेट बंद है, यहाँ का गेट बंद है। अभी होता है, देखो हर किसी से गलती होता है, पर ये क्यों है, सबको परेशानी क्यों है, चाहे डॉक्टर हो चाहे कोई हो। अपन डॉक्टर भगवान मानते ऐसी बात नहीं। ये केस कितने को परेशानी है। हम प्रॉब्लम के लिए आए हैं, हमको ऑपरेशन की तारीख लेना है, बस तारीख देना और कुछ नहीं। आज हमको बोला था शनिवार को भी आए थे तो बंद था, तो आज हम लोग आ गए। डॉक्टर बोले हम लोग जा रहे, हम लोग टाइम हो गया, तो आज हमको ऑपरेशन की तारीख देंगे। आज फाइल भी है, बस इतना प्रॉब्लम हम दहशत से आए हैं। आम्हाला जेवण अर्ध पाऊन झालंय, गेटवर थांबतो सगळे गेट आम्ही बघितले, कोणत्याही गेट सोडत नाही आम्हाला। आणि सांगतात की आता डॉक्टर संप, डॉक्टर बंद आहे आणि कोणाला सोडता येणार नाही। इकडे आल्यावरती ते लोक बोलतात की डॉक्टर लोकांची स्ट्राईक आहे, डॉक्टर लोकांना एंट्री, पेशंट लोकांना एंट्री नाही आज आतमध्ये। तर मी बोललो कशाबद्दल एंट्री नाही, आम्ही पेशंट आहे, आमचा हक आहे दवाखान्यात यायचा। तर ते बोलतात की डॉक्टर लोक नाहीये। तर मी पोलिसांना बोललो डॉक्टर लोकांची काय मागणी आहे, तर पोलिस बोलतात आम्हाला ना माहिती, जाऊन त्यांना विचारता। आम्ही बोललो आम्हाला आतमध्ये जाऊन देतं, जाऊन नाही देत आम्हाला, तर आम्ही डॉक्टर लोकांशी कशी बात करणार। आमचं ट्रेन ॲक्सिडेंट झालेलं आहे, माझ्या हाताला फ्रॅक्चर आहे,